महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी व नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी धनधान्यात भरभराट व्हावी, तसेच तालुक्यावर कोणतेही संकट, अतिवृष्टी अथवा नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत या शुद्ध भावनेतून आई देवमोगरा पदयात्रा सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवापूर शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिर येथून देवमोगरा धाम यहामोगी तालुका सागबारा येथे जाण्यासाठी हजारो भाविक भक्त अत्यंत भक्तिमय वातावरणात पायी पदयात्रेसाठी रवाना झाले. यावेळी श्रीराम गल्ली परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या हस्ते आई देवमोगरा मातेची महाआरती करण्यात आली. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, आई देवमोगरा माता की जय, जय सियाराम, सनातन हिंदू धर्म की जय अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तालुक्यात चांगला पाऊस पडून शेतीला भरघोस उत्पादन मिळावे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे व सर्वत्र शांतता समृद्धी नांदावी या प्रार्थनेने महिला, तरुणी, पुरुष, ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात पदयात्रेत सहभागी झाले. कडक ऊन व रात्रीची थंडी याची कोणतीही तमा न बाळगता फक्त आईच्या नामस्मरणात भक्त पायी चालत होते. या पदयात्रेत आई देवमोगरा पदयात्रा सेवा समितीचे अध्यक्ष राकेश सोनार, कार्याध्यक्ष जितेंद्र आहिरे, उपाध्यक्ष रामकृष्ण गिरासे, कोषाध्यक्ष राहुल मराठे, मुख्य संचालक संजय गावित यांच्यासह संचालक, मार्गदर्शक व विविध गावांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पायी पदयात्रेमुळे नवापूर परिसरात भक्ती, श्रद्धा व एकात्मतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अजय राजपूत, नवापूर. यहामोगी माता की, राजा पांडविना देव की, वागदेव की, नागदेव की, जय माता दे. गेल्या 12 वर्षापासून आपल्या या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं आपल्या या नवापूर तालुक्यातून अविरतपणे यहामोगी जगतजननी कुलस्वामिनी यहामोगी माताच्या पदयात्रा निघत असते. मित्र, आनंद होतो का या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं पवित्र आदिवासी संस्कृती आम्हाला लाभली. आम्ही जन्माने देखील आणि कर्माने देखील इथलेच आहोत. जातपात माणसाने निर्माण केलेली आहे, पण या पवित्र संस्कृतीमध्ये आम्ही जे जन्म घेतला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. या तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, या नवापूर तालुक्यात वसलेला प्रत्येक माणूस याला हरित क्रांती व्हावी, प्रत्येक व्यापारात वृद्धी व्हावी आणि गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक कोप होत आहेत, विविध प्रकारचे आजार होत आहेत, तरी देखील मातेची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर आहेत. ती आपल्या बालकांना प्रत्येक आजारातून मुक्त करते, व्यवसायात वृद्धी देते, शेतीत चांगलं उत्पन्न देते. तिचं ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा 12वा वर्ष आहे नवापूर तालुक्यातून यहामोगी आई देवमोगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे यशस्वी 12 वर्ष संपन्न होत आहे. त्याच्या देखील सर्व पदयात्रींना, सर्व भावी भक्तांना शुभेच्छा देतो. एक गाव एक मंदिर संकल्प घेत यशस्वी 12 वर्ष पूर्ण झाले. हे शक्य झालं या नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व साधू संत, सर्व धर्मप्रेमी व नवापूर शहरातील तमाम, कोणाचंही नाव न घेता, दान व्यक्तींच्या माध्यमातून माझ्या नवापूर तालुक्यातील सर्व स्वयंसेवक, तसेच पत्रकार बंधू, छायाचित्रकार, प्रिंट मीडिया यांचे देखील खूप आभार व्यक्त करतो. दरवर्षी हे लोक आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित असतात, या पवित्र कार्याला प्रसिद्धी देत असतात. त्यांचे देखील पदयात्रा सेवा समितीतर्फे ऋण व्यक्त करतो. तसंच या पवित्र रूढी परंपरा संदर्भात 2 शब्दात आमचे संजूभाऊ आपली भावना व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.